भाजपचे नवे अध्यक्ष झालेले आहेत, कार्याध्यक्ष झालेले आहेत. अलीकडेच ज्यांची नेमणूक झाली, नितीन नवीन, तुम्हाला माहिती आहे, यांनी महाराष्ट्रामध्ये असा आदेश दिला देवेंद्र फडणवीस यांना की आमदार खासदारांच्या मुलांना तिकीटं देऊ नका. हा आदेश पाळण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला असं यदू जोशी यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्ष तपशील असं दाखवतो की घराणेशाही काही भाजपला रोखता आली नाही. ज्या घराणेशाहीचा आरोप भाजपवाले काँग्रेसवर करत होते आणि करतात, तीच घराणेशाही आता भाजपमध्ये चालू झालेली आहे. मी पूर्वी सुद्धा उल्लेख केला होता. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरच्या 3 जणांना तिकीटं देण्यात आलेली आहेत. राहुल नार्वेकर यांच्यावर तर गंभीर आरोप झालाय की त्यांनी विरोधी उमेदवारांना धमक्या दिल्या म्हणून. आता या आरोपाची चौकशी निवडणूक आयोगातर्फे व्हायची आहे, त्यामुळे आज आपण यावर काही बोलूया नको. पण घराणेशाही जिकडे तिकडे आहे. पुण्यामध्ये घराणेशाही जी आहे, नाशिकमध्ये आहे. बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटं देण्यात आलेली आहे. इतर पक्षातही घराणेशाही आहे. पण ज्या भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता, त्या भाजपमध्ये तर घराणेशाही असायला नको होती, पण ती आता आहे. घराणेशाहीचा बुजबुजाट भाजपमध्ये झालेला आहे.